नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण घेतोय विषय केवडा. केवडा हे सुगंधी अत्तर वगैरे याच्यासाठी सर्वांनाच परिचित आहे. पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अजून सगळ्यांना माहिती नाही. केवड्यामध्ये मेल फिमेल, नर आणि मादी हे असते आणि बाकी ठिकाणी तसं जर कधी म्हटलं तर मादीला जास्त महत्त्व, या ठिकाणी नराला. कारण जी फुलं येतात ती मेलला येतात, म्हणजे नराला येतात. तर यामध्ये समजा ज्याला लागवड करायची आहे त्यांनी सकर्सनी लागवड करायची आहे आणि मादी झाडाला फळं येतात, त्या फळांमध्ये बिया निघतात, त्या बियापासून त्यांचं पुढे आणखीन त्याची रोपं होत राहतात. पण यात नर मादी असल्यामुळे याच्यामध्ये ज्याला कुणाला लागवड करायची त्यांनी 90% नर आणि 10% मादी हे प्रमाण ठेवावं. 10 ते 5%, 5 ते 10% ते प्रमाण ठेवावं. आणि नराला साधारण 4 वर्षानंतर याला फुलं सुरू होतात. याला केवड्याला कणीस येतं. कणसाला वरती एक कोटिंग असतं वगैरे. ती पानं असतात. मोठं येतं साधारण एक, म्हणजे ह्याच्यामध्ये 150 ग्रॅमपर्यंत, 150-200 ग्रॅम असं. त्या अर्थात त्याचं एज आणि त्या सगळ्या गोष्टीवर त्याचं वजन ठरतं हे. म्हणजे त्यात वजन येतं ते. सगळा सुगंध असतो तो त्या केवड्याच्या फुलात. आणि हे साधारण 2.5 बाय 2.5 मीटर किंवा 3 बाय 3 मीटरवर याची लागवड केली. साधारण 4थ्या वर्षामध्ये याला फुलं सुरू होतात. याला ही जी अशी बाजूनी जी सकर्स येतात, या सकर्समध्ये केवड्याचं कणीस येतं. साधारण 20 ते 40-50 फुलं याला साधारण एक पावसाळ्याच्या सप्टेंबर, ऑक्टोबर त्या ह्याच्यामध्ये येत राहतात. आता थोडं क्लायमेटमुळे काही फरक पडतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे झाड ज्याला लागवड करायची आहे त्यांनी ही ही साधारण समुद्रकिनारी येणारी ही प्रजाती आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगैरे मराठवाडा यांनी उगाच या लागवडीच्या ह्याच्यात पडू नये. कारण त्याला ते सुटेबल क्लायमेट नाही. याला दमट हवामान, निचरा होणारी जमीन हे लागत राहते. केवड्याची जर कधी एक 1 हेक्टर शेती करायची म्हटली तर 1100 ते 1400, आपण 2.5 बाय 2.5 म्हटलं तर त्यानुसार त्याची ती साधारण, किंवा 3 बाय 3 म्हटलं तर 1100-1200 झाडं ही बसतात ती. त्यामध्ये 10% नर म्हटल्यावर 100 नर आणि 1000 हे जर कधी म्हटले, तर तुम्हाला साधारण 4थ्या-5व्या वर्षी 20,000 फुलं मिळू शकतात. यापासून तुम्हाला प्रोसेस इंडस्ट्री सुरू करू शकता आणि केवड्याची डायरेक्ट ही कणसं जी आहेत ती विकूनही त्याच्यामध्ये एक चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. किंवा बांधावर जरी काही झाडं लावली तरी गणपतीमध्ये केवड्यालाही महत्त्व आहे. केवड्याची पानं सुद्धा बरीच लोकं विकत घेतात याच्यामध्ये पूजेसाठी वगैरे. तर ही पेंडानस म्हणजे केवड्याची ही जी प्रजाती आहे, अ, याची फक्त ही कोकण पट्ट्यातच लागवड होऊ शकते. याला साधारण 20 ते 40 जी फुलं येतात, ती साधारण त्यावेळेस त्याची जर कधी प्रोसेस इंडस्ट्री केली, पण ती प्रोसेस इंडस्ट्री जरा ही जडत जाते. त्यामुळे आपण फक्त फुलं विकून याच्यात पैसे. जी मादी आहे तिला साधारण एक अननसासारखी फळं येतात आणि त्याचं जे एक हे येतं त्याच्यामध्ये साधारण 1 ते 3 बिया येतात. त्या बिया वाळवून त्याही खाल्ल्या जातात. त्याच्यापासूनही ऑइल निघतं. ते फेशियलसाठी किंवा अरोमा थेरपीमध्ये उपयोगी येतं. त्या ऑइलमध्येही काही चांगले औषधी घटक आहेत, त्याचाही आपण वापर करू शकतो. तर या पद्धतीने ज्याला कुणाला जर कधी लागवड करायची असेल, तर त्यांनी याचा विचार करायला काही हरकत नाही. सध्या परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये याला मागणी आहे. त्यामुळे ह्याची लागवड करावी किंवा नाही. फक्त एवढंच आहे, की याला समुद्रकिनारा म्हणजे कोकण बेल्ट वगैरे या भागातच याची लागवड व्हावी. धन्यवाद. ला लाईक करा, सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या माहितीसाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. धन्यवाद.